हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अश्विनी पवार क्रिएशन. मी अश्विनी पवार तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज तुम्हाला पॅकेट बघून कळालंच असेल की आज कशा संदर्भात व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आहे मनी आरीवर्कसाठी कोणते मनी यूज करायचे ते मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मी काही तुमच्यासोबत या अगोदर पण एक सिरीज चालू केली होती की घर बसल्या आरीवर्क कसे शिकायचे. त्यात मी 1-2 व्हिडिओ टाकले, पण काही कारणामुळे मला खूप गॅपनंतर हे व्हिडिओ टाकावं लागत आहेत. तर तुम्ही बघू शकता की मी इथे सगळ्या प्रकारचे मणी घेतलेले आहेत. तर तुम्हाला असेच व्हिडिओ आरीवर्कबद्दल व्हिडिओ बघायचे असले तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकतात की इथे मी सगळ्या प्रकारचे मणी घेतले व तुम्हाला कोणते मणी यूज करायचे आरीवर्कसाठी, कोणते मणी नाही यूज करायचे हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जसं की डुप्लिकेट मनी कोणते आहेत, ओरिजिनल मनी कोणते आहेत आरीवर्कसाठी, ते सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही डाऊट वगैरे असतील आरीवर्कबद्दल ते मी सर्व तुमच्यासोबत तुम्ही कमेंट करून सांगा की काही डाऊट असेल तर मग मी तुमच्यासोबत ते डाऊट क्लिअर करेल. तर तुम्ही बघा, हे सर्व प्रकारचे मनी मी इथे घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी आता सगळ्यात मेन महत्त्वाचे जे बीड्स लागतात आरीवर्कसाठी ते म्हणजे शुगर बीड्स. तर मी हे इथे पॅकेट घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पॅकेट भेटते. ते असतं आय थिंक अराऊंड 450 ग्रामचं, म्हणजे 450 ग्रामचं असतं ते. तर तुम्ही घेण्यावरती तुम्ही शक्यतो 450 ग्रामचेच पॅकेट असतात सर्व. तर तुम्हाला ते पॅक म्हणजे तुम्हाला ग्रामवरती पण मोजून देतात ते पॅकेट फोडून. तर तुम्हाला जसे घ्यायचे त्यानुसार, बेसिक असेल तुम्हाला स्टार्टिंग करायची असेल तुम्ही ग्रामवरती पण आणू शकतात. तर इथे मी SK ब्रँडचा जो पॅकेट आहे तो घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता ओरिजिनल क्वालिटी कशी बघायची, मण्याची एकदम शाईन वगैरे एकदम शाईन करतात मणी व ग्लास टाईप दिसतात. तर त्यात पण तुम्हाला साईज असतात बारीक, एकदम बारीक, म्हणजे असं एकदम असं बॉल टाईप पण भेटतात जे की फॅब्रिक ग्लूमध्ये यूज करतात. तर यात हा दुसरा कलर आहे. तर आपल्याला ओरिजिनल कोणते ओळखायचे आणि डुप्लिकेट कोणते ओळखायचे ते तुम्हाला सांगते की इथे थोडंसं कॉपर कलरमध्ये मणी आहेत, लाईट काळपट गोल्डनमध्ये. तर ह्या मण्यांचं पॉलिश जातं की आपण ज्यावेळेस आपण वर्क करतो, सगळं वर्क झाल्यावरती साधी धूळ जरी बसली किंवा गरमीने वगैरे त्याचं पूर्ण पॉलिश निघून जातं, म्हणजे गोल्डन कलर निघून जातो. तर तुम्ही बघू शकतात की ओळखायचे कसे. तर हे काळपट गोल्डन, यात तुम्हाला एकदम काळपट गोल्डन म्हणजे कॉपर गोल्डन पण भेटेल. तो आपल्याला वर्क काठपदरी साडीवरती यूज करावं लागते. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे शुगर बीड्स दिसतात. तर झूम करून दाखवते मी तुम्हाला. एकदम बारीक साईज असते, याला निडल्स पण सेपरेट असतात. तर तुम्ही बघू शकता असे दिसतात. तर ओरिजिनल डुप्लिकेट हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकतात की कसं हे ओरिजिनल मनी कोणते आहेत आणि डुप्लिकेट मनी कोणते आहेत. की जे काळपट गोल्डन कलरचे आहे ते नाही घ्यायचे, एकदम शाईनवाले घ्यायचे. तर तर हे गोल्डन, काळपट गोल्डन लक्षात आलेलं आहे तुमच्या. आणि हे गोल्डनचं तुम्ही तिथे बघू शकतात. तर यात तुम्हाला एक SK ब्रँडचं एक आणि A स्टार ब्रँडचं एक भेटेल. त्याचसोबत एक क्रिस्टल बीड्स चालू आहेत सध्या, तुम्ही बघू शकता. मी दाखवते. सध्या तर अशा पद्धतीने ग्लास बीड्स, कट बीड्स असं आपण त्यांना सगळे ह्या मण्याला खूप नाव आहेत. तर या सध्या तर क्रिस्टल बीड्सच सर्वकडे ट्रेंडिंगमध्ये आहे याचं नाव. तर घेण्यावरती आहे आपल्या कसे घ्यायचे, काय घ्यायचे. यात पण तुम्हाला कलर, साईज सर्व भेटून जातं. तर हे अशा पद्धतीने आता फॅब्रिक पेंटिंगला यूज करतात. तर ग्लास टाईप दिसतात हे मणी. तर सध्या तर खूप ट्रेंडिंगमध्ये याचंच वर्क चालू आहे. तर यात तुम्हाला सिल्वर पण भेटतात आणि गोल्डन पण भेटतात. यात तुम्हाला कलर्स पण भेटून जातील, रेड, ब्ल्यू, जसं पाहिजे तसं. तर साडीच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता की कशी डिझाईन करायची, काय करायची त्याच्यानुसार. तर अशा पद्धतीने हे क्रिस्टल बीड्स आहेत. यात तुम्हाला साईज पण भेटेल. याला कट बीड्स पण, कट पाईप बीड्स पण म्हणतात, म्हणजे एकदम छोटी साईज असते. तर हे झालं क्रिस्टल बीड्सचं. तर त्यानंतर आपण बघूया हे गोल्डन बीड्स जे की ब्लाऊजला नंतर यूज होतात, की मेन डिझाईन वगैरे. यात पण तुम्हाला बंचमध्ये भेटतील, परत पॅकेट पण देतात काही काही.
तर हे कसे ओळखायचे ते बघू आपण. हे असे बंचमध्ये भेटतात. ते यात तुम्हाला डिफरंट साईज, डिफरंट शेप सर्व भेटून जातील. तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग, ब्लाऊजच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकतात की त्या ब्लाऊजवरती कशी डिझाईन सूट होईल, काय होईल हे आपल्याला लक्षात येतं. तर त्यानुसार तुम्ही मार्केटमध्ये जाऊन घेऊ शकता. तर यात तुम्हाला साईज, सगळ्या साईज भेटून जातात. तर अशा पद्धतीने हे बंच आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही माझ्याकडे मी बंच पण आहेत आणि पॅकेट पण आहेत की जे माझे ऑफलाईन बॅचेस घेते मी त्यांच्यासाठी बनवलेले आहेत. तर तुम्हाला हे ग्रामवरती पण भेटतात जर पाहिजे असेल तर असे पॅकेट करून. तर अशा पद्धतीने हे मनी ओळखायचे की यात कॉपर गोल्डन असतो. तुम्ही बघू शकतात एकदम शाईन नाही आहे. तर यात तुम्हाला साईज, शेप सर्व भेटून जाईल. तर तसंच तुम्हाला ओळखायचं कसं की ओरिजिनल कसे, डुप्लिकेट कसे आहेत. तर त्या तुम्ही बघू शकतात की ही अशी कॉपरमध्ये गोल्डन कलर आहे. याचा कलर वगैरे जात नाही, धूळ जरी असली तरी जात नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जे आपण कस्टमरला सांगतो ह्या ब्लाऊजवरती परफ्यूम यूज करायचा नाही. परफ्यूममध्ये केमिकल वगैरे असतं, त्यामुळे ह्या बीड्सचे कलर जाण्याची शक्यता भरपूर असते. तर हे आम्ही सांगू शकत नाही, पण परफ्यूम अवॉइडच करायचं ह्या मण्यासाठी. तर तुम्ही बघू शकतात की आता डुप्लिकेट, ओरिजिनल कोणते कसे ओळखायचे. तर हे झाले डुप्लिकेट, एकदम शाईन गोल्डन करणारे की जे वर्कसाठी यूज करत नाहीत. हे अदर क्राफ्ट जसं की ज्वेलरी किंवा आपण तोरण वगैरे की जे क्राफ्टिंगच्या गोष्टी आहेत त्यासाठी यूज करतात हे गोल्डन बीड्स. तर याची तुम्ही शाईन बघू शकतात. हे वर्कसाठी यूज होत नाही आहे. तर तुम्हाला तुमच्यासाठी मी हे मुद्दामून घेतलं आहे पॅकेट की तुम्हाला ओरिजिनल कसं ओळखायचं, डुप्लिकेट कसं ओळखायचं. दुकानवाले सांगतात की नाही हे पण चालतात, पण ह्या मण्याचा काही दिवसांनी कलर जातो. साधा धूळ जरी बसली तरी कलर जातो ब्लाऊजवरती. त्यामुळे तुम्ही हे मणी यूज नाही करायचे. हे मणी कशासाठी की जे क्राफ्ट वगैरे, वुलनचे काम किंवा तोरण वगैरे बनवतात त्यासाठी यूज होतो. तर तुम्हाला लक्षातच आलं असेल. यात पण तुम्हाला साईज, शेप सगळं भेटून जातं ह्या गोल्डनमध्ये. तर काळपट गोल्डन जे कलरचे बीड्स आहेत ते ओरिजिनल आहे. तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. याचे सेपरेट शॉप पण असतात, ते पण सांगतात दुकानवाले की कसे घ्यायचं, काय घ्यायचं, त्यानुसार तुम्ही लक्षात घेऊ शकतात. आता यात बघा तुम्ही साईज वगैरे सर्व भेटून जातं. आता माझ्याकडे 2-3 प्रकारचे साईज आहेत. आता हे ड्रॉप बीड्स आहेत छोट्या साईजमध्ये. यात पण तुम्हाला साईज मोठी, छोटी, एकदम छोटी अशी भेटते. यात पण तुम्हाला वीट बीड, काय राईस बीड्स, याचे गहू मणी, तांदूळ मणी वगैरे असे काय म्हणतात ते सर्व साईज, शेप सर्व भेटून जातं यात. तर याच्याकडे माझ्याकडे सध्या ड्रॉप बीड्स आणि हे वीट बीड्स आहेत. तर याची गोल्डन शाईन थोडीशी आहे. तर तुम्ही बघू शकता की तुमच्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंग, ब्लाऊजवरती जशी डिझाईन आहे, ड्रॉप बीड्सची आहे, वीट बीड्सची आहे, राईस बीड्सची सध्या ट्रेंडिंगमध्ये असेच बीड्स चालू आहे, शेप वेगवेगळ्या शेपचे. तर तुम्हाला मी हे शेप्स दाखवले आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकतात ह्याच क्रिस्टल बीड्स दाखवलेले, त्यामध्येच कट पाईप बीड्स समजा. तर यात माझ्याकडे आणखी एक मोठी साईज आहे. तर तुम्हाला याच्यापेक्षा आणखी मोठी पण भेटते. तुमच्या साईजच्या ब्लाऊजवरती कशी डिझाईन आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला बीड्स घ्यायचे आहेत. जसं की आपण हे ड्रेस मटेरियलवर यूज करतो, काही छोटे मोठे बुट्टी वगैरे करायचे असल्या त्यासाठी यूज करतो तसे कट पाईप बीड्स. तर माझ्याकडे सध्या 2 साईज अवेलेबल आहेत. तर तुम्ही बघू शकतात ही साईज. तर अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचे आहेत. त्यानंतर आता जे आली मेन गोष्ट म्हणजे मोती वर्क. मोती म्हणतो आपण, पर्ल्स म्हणतो. तर तुम्हाला जे तुमच्या अकॉर्डिंग जे म्हणायचं ते म्हणू शकतात की मोती. तर व्हाईटिश मोती, हे पर्ल्स बारीकमध्ये. यात पण 2 शेड येतात. पर्लिश शेड म्हणजे पर्लचा तुम्ही बघू शकता लाईट येल्लोइश शेड येतो. तर आणि व्हाईट मोत्याचा व्हाईटच येतो. तर ते ओळखायचं कसं. जर तुम्ही छोटं येल्लोइश जर पर्ल्स शेडमध्ये घेतला असला तर तुम्हाला मोठे पण पर्ल्स शेडमध्येच घ्यायचे आहेत. तसं तर काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही कोणते दोन्ही पण यूज करू शकतात. व्हाईट मोती जास्त काही प्रॉब्लेमच येत नाही, याचा कलर वगैरे काही जात नाही. तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला याच्यात पण साईज, शेप सर्व मिळून जातं. त्यानंतर हे आले एकदम छोट्या साईजमध्ये, जसे शुगर बीड्स आहेत तसेच हे व्हाईट बीड्स आहेत. याला पर्ल्स बीड्स म्हणतात. सध्या तर हे ज्वेलरीसाठी खूप म्हणजे हे आहेत. ज्वेलरी बनवण्यासाठी जास्त हे यूज करतो आपण. तर तुम्ही बघू शकता याचं एकदम बारीक साईज आहे आणि असं गोल्डन शेडमध्ये, लाईट गोल्डन शेडमध्ये येतात ते. आणि आपण जे चोकर वगैरे ज्वेलरी बनवतो त्यासाठी यूज करतो. सध्या तर ब्लाऊजवरती ज्वेलरी डिझाईनच खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे हे पण मी माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये देते. तर हे मण्याच्या ओळखणीसाठी मी दिलेले आहे. त्यानंतर हे बघा, हे पण आणखी क्रिस्टल बीड्समध्येच आहेत. तर हे जसे ग्लास बीड्स आहेत, हे थोडंसं जे आपले हे
गोल्डन बीड आहेत, शुगर बीड्स वगैरे त्या मटेरियलमध्ये तयार केलेले आहे. प्लस जो मणी आहे त्यावरती लाईनिंग पण दिलेले आहेत. ग्लास बीड्सवर प्लेन आहे तर यावरती लाईनिंग आहे. आता मी हे काढलेलं नाही आहे, पॅकेट पॅक आहे त्यामुळे दाखवू शकत नाही. तर अशा पद्धतीने हे सर्व बीड्स आहेत. तुम्हाला ओरिजिनल कोणतं आहे, डुप्लिकेट कोणतं आहे ते सर्व बघायचं आहे. बीड्स तुमच्या डिझाईननुसार त्यानुसार शेप वगैरे घ्यायचा आहे ब्लाऊजचा. जर तुम्ही बघू शकतात की हे सर्व ब्लाऊज मण्याची इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणखी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन डाऊट वगैरे जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असला आरीवर्कबद्दल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी तुमचा कमेंट आल्यावरती त्याबद्दल व्हिडिओ पण शेअर करेल. आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा व सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही जो बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा. तर जसं जसं तुम्ही कमेंट करताल तसं तसं मी तुम्हाला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. आणि आणखी पुढचे जे आरीवर्क संदर्भात जे व्हिडिओ आहेत ते सर्व मी तुमच्यासोबत बेसिक टू ॲडव्हान्स जे काही आहे ते मी सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओच्या मार्फत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.